जय जय रघुवीर समर्थ। देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी। मना सज्जना हेची क्रिया धरावी। मना चंदनाचे परीत्वा झिजावे। परी अंतरी सज्जनानी ववावे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा या आपल्या श्री समर्थ विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत, सज्जनहो, आज आपण त्यातील 8व्या श्लोकाचं चिंतन करणार आहोत। गेल्या श्लोकात समर्थांनी आपलं एक फार मोठं जीवन जगण्याचं आवाहनच जणू काही आपल्या समोर ठेवलं। काय म्हणतात समर्थ की हे मना की तू धारिष्ट धारण कर। कुठलं धारिष्ट? की जे नीच वचन तुला वेळ प्रसंगी जनमानसात ऐकावी लागतात ते गिळता येण्याचं धारिष्ट तू सहन कर। आणि याला प्रत्युत्तर देऊ नकोस, आणि द्यायचंच असेल तर स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे। मना सर्व लोका सिरे निववावे। सर्व लोकांना शांत करतील, समाधान देतील अशीच वचन हे मना तू उच्चारण कर। खरोखर एक अत्यंत अवघड असं हे जीवन जगण्याचं शास्त्र समर्थ आपल्याला सांगतायत। समर्थ आपल्याला अशा पद्धतीने जो जीवन जगतो त्याच्या जीवनाचं काय विलक्षण असं त्याला फळ प्राप्त होतं हे आजच्या श्लोकामध्ये समजावून सांगतात। देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी। देह त्यागल्यानंतर या जनमानसामध्ये हे मना तुझी कीर्ती दरवळत राहावी। आणि ती कशी दरवळत राहावी? चंदनासारखी दरवळत राहावी। परंतु केवळ चंदनाचा सुगंध प्राप्त करायचा आहे असं म्हणून चंदनाचा सुगंध कधी प्राप्त होत नाही। त्यासाठी चंदनाला झिजावं लागतं। त्याप्रमाणे देह त्यागल्यानंतर कीर्ती प्राप्त होईल, परंतु देहात असताना तुम्ही निरंतर चंदनासारखं स्वतःला झिजवायला शिकलं पाहिजे। देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी। मना सज्जना हेची क्रिया धरावी। अशी क्रिया धर कशी? मना चंदनाचे परित्वा झिजावे। परी अंतरी सज्जना निववावे। संतांना, सज्जनांना या अशा वागण्याने, अशा पद्धतीने जीवन जगणाऱ्या जीवाकडे पाहिल्यानंतर अतीव समाधान होतं। असं हे सज्जन हृदयाचं चिंतन समर्थ आम्हाला या 8व्या श्लोकामध्ये सांगत आहेत। सज्जनो, खरोखर अंतर्मुख करायला लावणारा असा हा श्लोक आहे। बघा, आजच्या काळामध्ये देह त्यागल्यानंतर त्या जीवाची खरोखर स्मृती या जनमानसाला राहते का? आपण लहानपणापासून भारत आंबेंची ती कविता ऐकतच आलेलो आहोत ना, की मी जाता कार्य राहील काय, जन पळभर म्हणतील हाय हाय। हा देह पडल्यानंतर आप्त स्वकीय येतात, मित्र नातेवाईक घरचे शोक व्यक्त करतात, छाती मोकलून रडतात,
परंतु हे दुःख किती वेळ राहतं? आपल्या इकडे देखील 12वा-13वा झालं की तोंड गोड करण्याची पद्धत आहे. आपण लोकांना म्हणतो आता झालं गेलं सोडून द्या, आता पुढे चला, पुढची कर्तव्य पूर्ण करा. हे व्यवहाराच्या दृष्टीने ठीक आहे. त्यानंतर अगदी जे जवळची लोक असतात ती काही वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष कदाचित त्या स्मृतींमध्ये, त्या आठवणींमध्ये रमतात. परंतु त्यानंतर आपण बघतो आजच्या काळात जेव्हा सगळं जग हे वेळेच्या पद्धतीने धावतंय, बऱ्याचदा लोकांचे काही प्रश्न असतात गुरुजींच्याकडं. गुरुजी, हे श्राद्ध दरवर्षी केलंच पाहिजे का? गयेला जाऊन एकदाच श्राद्ध करून टाकलं तर नाही का चालणार? अशा पद्धतीने मनुष्याच्या स्मृती या कुठंतरी विस्मृतींमध्ये निघून जातात. कोण, काय, कधी, कसं आठवत देखील नाही. समर्थ एका श्लोकामध्ये पुढे जाऊन म्हणणारच आहेत की महाथोर ते मृत्यू पंथेच गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. कितीतरी जन्मले आणि मेले या जगामध्ये. कोणी कोणाची साधी खिसगंटी देखील ठेवत नाही. पण हे सगळं बघत असताना 700 वर्षापूर्वी ज्या माऊलीचं अद्भुत चरित्र आळंदी क्षेत्री झालं, त्या माऊलीचा जय जयकार करत, हातातली सर्व कामं सोडत वारकरी समाज आजही आळंदीला धावत येतो. माझ्या समर्थांसाठी दास नवमीला गडावरती अलोट गर्दी येते. माझ्या श्री ब्रह्मचैतन्यांसाठी मार्गशीर्षामध्ये त्यांच्या पुण्यतिथीसाठी प्रचंड मोठा जनसागर त्यांच्या स्मृतीमध्ये येतो. नाथांच्याकडे षष्टीला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बीजेला जनमानस त्यांची आठवण काढत सद्गदित होतो, कंठ दाटून येतो. आज इतक्या वर्षानंतरही या संतांसाठी ही मंडळी डोळ्यामध्ये अश्रू आणतात, जे एखाद्या सर्वसामान्याला काही वर्षानंतर त्याच्या आप्तस्वकीयांकडून प्राप्त होणं केवळ अशक्य आहे. बाहेरची लांबच्या लोकांची गोष्ट तर फारच वेगळी, ते तर ओळखत देखील नाहीत आम्हाला. बघा, लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून ही संत अशी करत होती का? लोकांनी आपल्यासाठी रडावं अशी संतांची इच्छा होती का? नाही. संतांनी आपल्या जीवनाची क्रियाच अशी काही ठेवली की त्या क्रियेची फलश्रुती आजच नाही, यापुढे देखील अनंत काळ. लोक म्हणतात, अहो काय कलियुग आलंय, काय कलियुग आलंय. काळ कितीही खराब होऊ द्या, पण सज्जनो, या संतांच्या स्मृती या एखाद्या मोगऱ्याप्रमाणे टवटवीत राहणार आहेत, या चंदनाप्रमाणे सुगंधच देत राहणार आहेत. कारण या संतांनी हा देह धारण करून या भूलोकावरती अशा पद्धतीने कार्य करून दाखवलं की त्या कार्याची ही ध्रुव ताऱ्यासारखी स्थिती त्यांना या भगवंताने दिली. या भूलोकामध्ये हे संत मंडळी ही निरंतर एका सुगंधाच्या आधाराने दरवळत राहत आहेत. मना चंदनाचे परित्वा झिजावे. हे मना, ही केवळ या संतांच्या पुरतीच मर्यादित अवस्था नव्हती. तू देखील जर जीवन या संतांच्या प्रमाणे जगायला शिकलास ना, तर बाळा, तू देखील या जनमानसामध्ये खऱ्या अर्थाने संजीवन होऊन जाशील. संजीवन होणं म्हणजे केवळ देहानेच अजरामर होणं असं नाहीये. मनुष्याच्या स्मृती या अगदी टवटवीत राहतात. मनुष्याच्या स्मृती या निरंतर प्रेरक राहतात. मनुष्याचे ग्रंथ हे निरंतर उद्बोधक राहतात. ही चंदनाप्रमाणे ज्यांनी कृती या जीवनात केली, ही त्यांना प्राप्त होणारी अवस्था आहे. बघा, मना चंदनाचे परित्वा झिजावे. चंदनासारखं झिजणं म्हणजे काय हो? बघा, पहिली गोष्ट आहे, चंदन सुगंध निर्माण करतं. कोणासाठी निर्माण करतं? हे खोंड स्वतःला घासून घेतं, झिजवून घेतं. कोणासाठी झिजवून घेतं? त्यामध्ये त्याला स्वतःला काही मिळणार आहे का? अर्थातच नाही. त्याप्रमाणे संतांनी आपलं सगळं जीवन हे तुमच्या आमच्या कल्याणासाठी झिजवलं. त्यांना स्वतःला काही नको होतं. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. माझे जगद्गुरु म्हणतात, आम्हाला स्वतःला काही नको, आम्ही तर वैकुंठ प्राप्त केलेली मंडळी आहोत. वैकुंठातून आम्ही तुमच्यासाठी खाली आलो. कारण ही संत मंडळी जे काही ग्रंथांमधून बोलली आहेत, त्याचं प्रत्यक्ष तुम्हाला प्रॅक्टिकल आम्ही दाखवणार आहोत.
त्यांना स्वतःला काहीच नको होतं. ते झिजण्यासाठी आले आणि त्यांनी आपला देह झिजवला, चंदनासारखा झिजवला, निष्काम भावनेने झिजवला, निस्वार्थ भावनेने झिजवला. आणि इथं समर्थांनी चंदन हाच का गोष्ट घेतली असेल बरं? कारण संतांच्या कार्यामध्ये एक अशी गोष्ट असते जी केवळ चंदनासारखीच प्रासादिक असते. चंदनाचे इथं 5 प्रमुख गुणधर्म आपल्याला चिंतनामध्ये घेतले पाहिजे. मना चंदनाचे परित्वा झिजावे. चंदन आणि या संत जीवनाची अत्यंत सुंदर तुलना होऊ शकते. चंदन काय करतं? चंदनाचा पहिला गुणधर्म आहे की चंदन हे शीतल आहे. बघा, आजच्या काळात तरी अनेक औषधं आली आहेत, क्रीम्स आली आहेत. आपण जेव्हा लहान होतो त्यावेळेला घामोळ्या आल्या, उष्णता झाली की एक हमखास उपाय असायचा की आपल्याला चंदनाचा लेप दिला जायचा. त्याने शांत वाटायचं, शीतल वाटायचं. त्यामुळे चंदन हे शीतलतेचं एक अतिशय सुंदर औषध आहे. संत देखील आपल्या जीवनामध्ये या सर्व कर्मांच्या आधाराने एकच गोष्ट करतात, ते सगळ्या जनमानसाला शीतलता प्रदान करतात. आले गेलेले तप्त झालेली मंडळी या संतांच्या चरणी गेली की ही मंडळी अत्यंत तृप्त होतात. म्हणून तर हरिपाठामध्ये माऊली म्हणते ना की प्रपंची निमाले साधू संगे. आम्ही प्रापंचिक लोक जी नेहमी तप्त असतो, कुठल्या ना कुठल्या तरी आधिदैविक, आध्यात्मिक, अधिभौतिक तापाने व्याकुळ झालेलो असतो. आणि अशी व्याकुळ मंडळी आम्ही जेव्हा संत चरणाच्या जवळ येतो, संत केवळ आपल्या दृष्टीने, आपल्या शब्दांनी, त्यांच्या स्पर्शाने आम्हाला या चंदनाचा पहिला गुणधर्म देतात. आम्हाला ते शीतलता प्रदान करतात. त्यामुळे चंदन हे जसं शीतल, त्याप्रमाणे संत देखील शीतल. त्याप्रमाणे सज्जनो, आपण जो आधीच्या श्लोकामध्ये गुणधर्म बघितला की परिअंतरी सज्जनानीव व्हावे, मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे. हे श्रेष्ठ धारिष्ट यासाठी धारण करायचं की आपण जगाला शीतलता देऊ शकू. चंदन कधी उद्विग्नता म्हणत नाही, अरे मी झिजतोय, मी खपतोय, मी संपतोय. चंदन झिजत राहतं, झिजत राहतं. चंदनाचा दुसरा गुणधर्म आहे, चंदनामध्ये मांगल्य आहे. बघा, आपण चंदन देवपूजेमध्ये वापरतो, देवाला गंध म्हणून वापरतो. हे मांगल्याचं प्रतिनिधित्व करतं. त्यामुळे संत जीवनामध्ये येणं, संताचा स्पर्श होणं, संत उदय होणं हेच मांगल्य आहे. आपलं जीवन असं असलं पाहिजे की आपल्याकडं येणाऱ्या व्यक्तीचं कल्याण कसं होईल हीच आमच्या मनामध्ये निरंतर भावना असली पाहिजे. हे मांगल्य आहे. कारण असा संत कदाचित खटपटी करेल, बऱ्याच गोष्टी करेल, पण नाही झालं तरी भगवंताकडे आपल्यासाठी प्रार्थना करेल की याचं कल्याण कर, माझ्या लेकराचं कल्याण कर. सज्जनो, त्यामुळे म्हणे ही एक पूजा आहे संतांनी आमच्यासारख्या लोकांची केलेली. आमचे पूज्य तात्यासाहेब म्हणायचे, आमच्या घरात देवघर नाही तर आम्ही देवाच्या घरामध्ये राहतो. किती छान ही संकल्पना आहे की आम्हीच देवाच्या घरामध्ये राहतो. आणि मला पुढे जाऊन असं वाटतं की संतांच्या घरामध्ये देवघर असेलही, पण संतांचे खरे देव या देवघरापुरते मर्यादित नव्हते. ते आमच्यासारखे अनंत चालते फोरते जीव हेच त्यांचे चालते बोलते देव होते. या लोकांची सेवा करणं, यांच्यासाठी झिजणं, यांचं कल्याण कसं होईल या भूमिकेमध्ये राहणं हेच संतांचं चंदनासारखं जीवन होतं. त्यामुळे संत शीतलता देतात, संत मांगल्य देतात. एक प्रकारे संत ही आमची पूजा करतात. बघा, तिसरी गोष्ट आहे चंदनाची, आणि ती म्हणजे चंदन हे आम्हाला सुगंध देतं. चंदनामध्ये सुगंधाचा एक विलक्षण गुणधर्म आहे. चंदन हे आम्हाला सुगंधाने भरून टाकतं. आम्ही देखील जेव्हा एखाद्या अशा संत रूपी जीवाकडे जातो आणि जेव्हा त्याच्या वचनांनी आम्ही अत्यंत मनापासून ती ऐकतो, श्रवण करतो, त्याच्या या शब्दांनी काय होतं, कदाचित आमची वेदना, आमचा प्रश्न सुटेल न सुटेल माहित नाही, पण एक गोष्ट निश्चित होईल, त्या प्रश्नाचा दाह हा आमच्या जीवनातून संपून जातो. आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदामध्ये आम्ही राहायला शिकतो. बघा,
त्यामुळे चंदन शीतलता देतं. चंदन मांगल्याचं प्रतिनिधित्व आहे. चंदन हे आमच्या जीवनाला सुगंधाने भरून टाकतं. चंदनाचे किती गुणधर्म सांगावे सज्जनो. आणि चंदन हे ज्याप्रमाणे स्वतः झिजून संपतं आणि सगळ्या या देवतांची पूजा करतं, त्याप्रमाणे जीवनात ज्याने आपलं हे सर्व कर्म निष्काम भावनेने केलं, इतरांच्या कल्याणासाठी केलं, सज्जनो, तोच खऱ्या अर्थाने जीवनामध्ये कीर्तीला पात्र ठरू शकतो. या संतांना ही सगळी कीर्ती मिळाली कारण त्यांनी आपलं जीवन चंदनासारखं झिजवलं आणि आम्ही मात्र एखाद्या बाभळीच्या खोंडाप्रमाणे दुसऱ्यांना काटे टोचत टोचतच आमचं आयुष्य व्यतीत करतो. कोण आठवण काढणार आमची? कोण स्मरणामध्ये ठेवणार आम्हाला? ही गंमत आहे. आपण म्हणाल हो, पण त्यांचं ठीक आहे हो, त्यांना काही संसार नव्हता, त्यांना काही प्राप्त करायचं नव्हतं. इथं म्हणताय तुम्ही निष्काम भावाने झिजा, तुम्ही राग मानू नका, तुम्ही शीतलता द्या, तुम्ही सुगंध द्या. पण इथं माझ्या स्वार्थाचं काय? माझ्या पण इच्छा आहेत, माझ्या पण आकांक्षा आहेत, मलाही काही प्राप्त करायचंय. सज्जनो, जोपर्यंत तुम्हाला स्वतःला काहीतरी प्राप्त करायचं आहे, ही इच्छा आहे, तोपर्यंत तुम्ही चंदन होऊ शकत नाही. हे लक्षात घ्या. खरोखर आपल्याला या परमार्थाच्या प्रांतामध्ये एका गोष्टीचं अत्यंत मनापासून चिंतन करायला हवं की आपण आपला स्वार्थ साधण्यासाठी किती धडपड करतो, पण आपल्याला कधीही मनासारख्या गोष्टी मिळत नाहीत. एकदा या चंदनासारखं जीवन जगायला तर शिकूत. काय होतं जेव्हा तुमचं मागणं बंद होतं ना, बघा, आपण बघतो अनेकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असं हवामान खात्यामध्ये अंदाज सांगितला जातो आणि त्यामुळे सोसाट्याची वारी वाहू लागतात. का? कारण या कमी दाबाकडं सगळं वायू हा जोरात ओढला जातो. मला काहीही नको ही या जनमानसामधला, ज्या जीवाच्या अंतरंगामध्ये हा भाव स्थिरावतो ना, तो कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. आणि हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की जगातल्या सगळ्या विभूती, जगातलं सगळं ऐश्वर्य, सौख्य, समाधान, सर्व प्रकारच्या रिद्धी सिद्धी या सगळ्या या ठिकाणी ओढल्या जातात. ज्याला आजच्या काळामध्ये अमेरिकेमध्ये द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड म्हटलं जातं, द पॉवर ऑफ अट्रॅक्शन म्हटलं जातं. आणि तुम्ही त्या गोष्टींना मात्र मान्यता देता. पण तुम्ही जेव्हा संत म्हणतात की मना चंदनाचे परित्वा झिजावे, तेव्हा म्हणता अरे हे तर सगळं हायपोथेटिकल आहे, हे सगळं काल्पनिक आहे, हे होऊ शकत नाही. नाही, तुम्ही समजून घ्या, 700 वर्षानंतरही माऊलीच्या आठवणीमध्ये लोक रडतात. माऊलीचा त्यांना स्पर्श जाणवतो. माऊली आजही त्यांच्यासाठी या संजीवन समाधीमधून सर्व काही करते. कारण ही चंदनाची झिजण्याची प्रक्रिया देहात असतानाही ही संत करतात आणि देह त्यागल्यानंतर देखील त्यांचं चैतन्यमय रूप हे निरंतर चंदनासारखं झिजत असतं. त्यामुळे तिथे येणाऱ्या प्रत्येकाला खूप समाधान, खूप आंतरिक शांतता मिळते. आणि मला सांगा, त्या समाधीच्या पायाशी रिद्धी सिद्धी लोळत पडलेल्या असतात. पण गंमत अशी आहे की या रिद्धी सिद्धींचे स्वामी असूनही या संतांना त्याची काहीही गरज नसते. मला काहीही नको असं ज्याला मनापासून वाटतं ना सज्जनो, त्याचं जीवन हे चंदनासारखं झालं. तो कुठल्याही प्रकारची तक्रार न करता इतरांच्या कल्याणासाठी झिजत राहतो. त्यानेच खऱ्या अर्थाने जीवनाला धन्यता दिली. आणि जर अशी व्यक्ती निरंतर त्या स्थितीमध्ये आपलं आयुष्य जगत राहील तर तिचंच देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी असं जीवन होतं. असं हे विलक्षण जीवन जगण्याचं शास्त्र समर्थ आपल्याला सांगतात. सज्जनो, यातील पुढील श्लोक आपण उद्याच्या सत्रामध्ये चिंतन करूयात. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.